लिफ्ट बंद आहे आमची बिल्डिंगची, त्यामुळे मी चालली आहे जिन्याने. आणि आता वाजलेत 11 सकाळचे. आज आहे सोमवार. उद्यापासून मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागत आहेत, त्यामुळे आज लास्ट वर्किंग डे असल्यामुळे स्कूल 11 वाजता सुटणार होती. आता मी चालले मुलांना आणण्यासाठी. तर पाहत राहा माझा आजचा हा नवीन ब्लॉग. तर इथे आली आहे मी पार्किंगमध्ये. आता पटकन मुलांना घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. तर आली आहे पहा मी मुलांना घेऊन. हा माझा छोटा मुलगा दिसतोय, तुम्ही पाहिलेला आहे आधीही माझ्या ब्लॉगमध्ये, आयुष. आणि आता घरातली बरीचशी कामं मी सकाळी आवरून गेली होती. कपडे राहिले होते मशीनला लावायचे, ते मी लावून घेतले पटकन. आणि इथे पाणी संपलं होतं पिण्याचं हंड्यातलं. आता हंडा धुवून पाणी भरते पिण्याचं. आणि स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयारी मी जाताना करून गेले होते, कारण हाफ डे असल्यामुळे मुलं टिफिन नेत नाही, आल्यावर जेवतात. आता इथे गॅसवाल्याचा फोन आला होता, त्यामुळे मी गॅसचं कार्ड घेऊन इथे उभा होती दारात. तो खाली होता बिल्डिंगच्या. गॅसचं सिलेंडर घेतलं आणि आता लागले मी स्वयंपाकाला. तर जाताना मी पालकची भाजी शिजवून गेलते, मिक्सर करून गेले होते भाजीसाठी. कणिक भिजून गेलते पोळ्याची, त्यामुळे आता फक्त भाजीला फोडणी द्यायची आणि पोळ्या करायच्यात गरम गरम. तर पटकन मी स्वयंपाक करून घेते. पालकची भाजी शिजवतानाच मी यात थोडेसे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घातली होती. आणि आता याला पटकन फोडणी देऊन घेते. काही नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी देते. एकदम साध्या पद्धतीची भाजी करणार आहे, खूप छान लागते पण. आणि जर तुम्हाला माझे हे डेली रुटीनचे ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि याआधी पण मी एक ब्लॉग शूट केलेला आहे, तर प्लीज नक्की पहा. आणि त्याच्याखाली पण कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडतील का म्हणून. रेसिपीजसोबत मी हेही माझे छोटे छोटे ब्लॉग्स अधूनमधून शेअर करत जाईन. मला वेळ भेटत नाही खूप, त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं ब्लॉग बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल. तर आता इथे माझी भाजी फोडणी देऊन झाली आहे. गरम गरम पोळ्या करून घेते, मुलांना जेवायला देते. कारण मला आज एका शॉर्ट व्हिडिओसाठी शूटिंग करायची आहे, एका व्हिडिओची. त्यामुळे मी पटकन हा स्वयंपाक करून घेते, मुलांना जेवायला देते आणि मग तो व्हिडिओ शूटिंग करते. आणि हा व्हिडिओ यायच्या आधी मी तो व्हिडिओ अपलोड केलेला असेल, तर मी त्याची लिंक खाली देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की पहा तुम्ही जाऊन. आता मला इथे मुलांपुरत्याच पोळ्या करायच्या होत्या. तर इथे मी ओल्या हरभऱ्याचा ठेचा करून घेते आहे. पाहू शकता, याचाच मी व्हिडिओ शूट केला आहे, नक्की पहा जाऊन. कारण मी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी करणार आहे. कारण काल रविवार होता. पौष महिन्याचा रविवारचा उपवास असतो मला. आज सोमवारचाही उपवास असतो, त्यामुळे मी आज दुपारीच सोमवार सोडणार आहे. आणि मला पालकच्या भाजीबरोबर भाकरी खूप आवडते, त्यामुळे मी माझ्यासाठी भाकरी करणार होते. आता इथे मी भाकरी करते माझ्यासाठी. एका भाकरीचेच पीठ भिजवायचं होतं, थोडं जास्त झालं, त्यामुळे आता एक छोटीशी आमटी पण होऊन जाईल. आणि ओल्या हरभऱ्याच्या ठेचा ही रेसिपी मी शेअर केलेली आहे, खूप छान लागते. आता हरभरे यायला लागलेत बाजारामध्ये ओले, तुम्ही नक्की पहा आणि करूनही पहा. आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ती. आम्हाला तर घरात खूप आवडते. मी पहिल्यांदाच हरभऱ्याचे आणले होते, म्हणजे मी पहिल्यांदा आणले का आमच्याकडे पहिल्यांदाच ठेचाच केला जातो ओल्या हरभऱ्याचा, खूप छान लागतो. तर इथे भाकरी करून घेते. जवळजवळ 1:30 वाजत आलेत मला सगळं आवरायला. आणि कालचाही उपवास होता, त्यामुळे आज जेवून घेते. दुपारीच उपवास सोडते मी सोमवारचा. तर 2 वाजलेत पहा मला जेवायला. आता हे ताट करून घेते माझ्यासाठी. ज्वारीची भाकरी, पालकची भाजी आणि हा मी केलेला ओल्या हरभऱ्याचा ठेचा. आणि हे रात्री पालक घालून बेसन पोळ्या केल्या होत्या, त्याचं थोडंसं पीठ उरलं होतं, त्यात 5-6 मिरची टाकून ती भजी तळली होती. तर मुलांनी खाऊन घेतली, एकच राहिला होता तो मी घेतला.
आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आता मी चालली आहे माझ्या मुलाला ट्युशनला सोडवायला. माझा मोठा मुलगा आणि मी आम्ही दोघे चाललो होतो. आमचं थोडंसं काम होतं छोटंसं, ते मी तुम्हाला नंतर आल्यावर सांगेल बाहेरून. किती सुंदर नर्सरी पहा, खूप छान फुलं असतात तिथे. त्याला ट्युशनला सोडून आम्ही इथे आमचं छोटंसं काम होतं ते करून घेतलं आणि आता आम्ही घरी चाललो आहे दोघे परत. आणि इथे भाजी होती विकायला. काल रविवार होता, मी सर्व भाज्या आणल्या होत्या, पण कोथिंबीर नव्हती आणली कारण मला चांगली भेटली नव्हती गावरान. तर मी आता इथे थांबून बघतीये कोथिंबीर चांगली आहे का. बाकी भाज्या तर मी सगळ्या आणलेल्या आहेत काल बाजारातनं. खूप छान ताज्या भाज्या होत्या. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, हरभरा सगळ्याच भाज्या होत्या खूप आणि ताज्या होत्या खूप चांगल्या. तर मी फक्त इथे 2-4 गड्ड्या खालीवर केल्या आणि पहिल्यांदा जिला हात लावला होता तीच घेतली आणि घरी निघाले. 10 रुपयाला गड्डी होती. कुठलीही भाजी का 10लाच होती. भाज्या आमच्याकडे आता खूप स्वस्त झालेल्या आहेत, त्यामुळे आता भरपूर पालेभाज्या खायच्या थंडीमध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये तर भेटणार नाही आपल्याला. मला हे 10 रुपये देण्यासाठी मला तिथे खूप वेळ थांबावं लागलं कारण गर्दी खूप होती तिथे. आता मी कोथिंबीर घेऊन निघाली आहे. आम्ही चाललो आहे घरी. आता परत 7:30 वाजता मी माझ्या मुलाला नेण्यासाठी आली आहे. पाहू शकता ट्युशनमध्ये. मला थोडा उशीर झाला होता. तो एकटाच राहिला आहे ट्युशनमध्ये. पाहू शकता तुम्ही, सगळी मुलं गेलेली आहेत तरी त्याची ट्युशन मॅम त्याला शिकवत आहे तिथे. आता चाललो आहे आम्ही दोघे घरी. मिस्टरांनी येताना वाटाणे, आवळे आणि मी येताना कोथिंबीर. आता हे सगळं मला नीट स्वच्छ करून ठेवून द्यायचं आहे. अजून 2 किलो मटार आणले होते आणि मी आणि माझा मोठा मुलगा गेलो होतो तर याच कामासाठी गेलो होतो. हा जो माईक आम्ही घेतला होता 1 महिनाभरापूर्वी तो खराब झाला आहे, चार्जिंग होत नाही आहे त्याला, पण त्याने आम्हाला काही बदलून दिलं नाही. मग आम्ही परत घरी आलो, तसेच वाद घातला तरीही काही झालं नाही. आता माझ्या मोठ्या मुलाला इथे पायनॅपल शिरा खायचा होता. मला म्हटलं पायनॅपल शिरा कर, तर ही मी त्याचीच तयारी केली आणि हा पायनॅपल शिरा करून दिला त्यांना. आणि आता शिऱ्यावर केकचे स्प्रिंकल टाकून खात आहेत बघा दोघंजणं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.